ईव्हीएमवरून मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत बाबा आढावांनी 3 दिवस आत्मक्लेश उपोषण केलं। अजित पवारांनीही बाबा आढावांच्या उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी आढावांनी अजित पवारांनी रोखठोक त्यांना सवाल केलेले पाहूया। उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी घेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावांनी तिसऱ्या दिवशी आत्मक्लेश उपोषण मागे घेतले। निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आढावांनी पुण्यात फुलेवाड्यात उपोषण सुरू केलं। शरद पवार, अजित पवार आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपोषणस्थळी बाबा आढावांची भेट घेतली आणि ठाकरेंच्या विनंतीला मान देत आढावांनी उपोषण मागे घेतलं। आढावांच्या निमित्ताने ईव्हीएमच्या विरोधात ठिणगी पडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। आमच्याकडनं आपण वळून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत। ठीक आहे, आताची सुरुवात आहे। या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या आधी अजित पवारही आढावांच्या उपोषणस्थळी आले आणि अजित पवारांसमोरच बाबा आढावांनी वय झाला म्हणजे गप्प बसायचं का अशा शब्दात संताप व्यक्त केला। आणि डोळ्याने पाहायचं आमच्यासारख्या माणसाने वय झालं म्हणून गप्प बसायचं? माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नाही आहे। आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदानाचं हे जे झालं, जसं मतपेटी झालं, जे झालेल्या मतदानाची सोय झालेली आहे त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं म्हणणं आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी झालेल्या मतदानात अचानक बदल कसा झाला असा सवाल आढावांनी अजित पवारांना केला। त्यावर 5 महिन्यात जनतेचा कौल बदलला, त्याला कोण काय करणार असं उत्तर अजित पवारांनी दिले। की महाराष्ट्राच्या मला बावीसचा इतिहास होता, 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या पेक्षा या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला। लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, हा बदल का झाला याचा शोध तर घेतलाच पाहिजे। आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो। बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या। त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो। आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही। माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली ते सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे। आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? लाडक्या बहीण योजनेवरूनही बाबा आढावांनी निशाणा साधला। भाऊबीज म्हणता मग खिशातून पैसे का नाही देत अशी टीका आढावांनी केली। काय चाललंय हे गाडं कुठे चाललंय? खरे प्रश्न बाजूला जाऊन काहीतरी खुळखुळे वाजत राहणार, लोकांना हे बनवणार आपण। तुम्ही भाऊबीज केलीत ना, ठीक आहे, अरे पण स्वतःच्या पैशाने करणार, तू सरकारच्या पैशाने काय करताय? आणि जे तुम्ही द्यायला पाहिजे देत नाही। तुमच्याकडे जे मागण्या केलेल्या आहेत की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बायांना पेन्शन चालू करा। आज तुम्ही दिलेत पैसे 60 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्याला दिलेले नाही। मी त्या अशी मागणी पण करणार नाही। मी मागणी करेन पेन्शन द्या। आम्ही तरी 1500 रुपये दिले, त्यांचा जाहीरनामा आला, त्यांच्या जाहीरनाम्यात 3000 रुपये केले। त्याच्यामध्ये 3000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना। आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3000 ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4000 रुपये महिना देणार आहे। अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे। माझ्या आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती, 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला, 3 लाख कोटीला गेला होता। 3 लाख कोटी ते देऊच शकत नव्हते, मलाही माहित होतं, मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं। तर शरद पवारांनीही ईव्हीएम विरोधात जनतेच्या उठावाची गरज असून बाबा आढावांनी सुरुवात केली असं म्हटलंय। राष्ट्रीय कर्तव्य, देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही सोयीचं नाही। शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही।
सीमित ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणजे तर लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाशिवाय राहणार नाही. 5 वाजताच्या नंतर वाढलेली टक्केवारी आणि EVM वरून अनेक सवाल विरोधकांनी केले. बाबा आढावांनी तर आत्मक्लेश उपोषण केलं. अर्थात मतदानात महाविकास आघाडीकडूनही आंदोलन उभं केलं जाणार आहे, पण त्याआधीच बाबा आढावांनी सुरुवात केली. योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.